नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हळद या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते। तर साधारणतः हा जो प्लॉट आहे आपल्याला याला ड्रिचिंग करायची आहे। तर या कोणती ड्रिचिंग करायची आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आणि एक माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की छोटीशी कमेंट करा की तुमच्या इकडं तुम्ही कोणत्या औषधाची ड्रिचिंग केलेली आहे। तर आपण आज बघू की याला काय उपाययोजना करायची आहे ज्यामध्ये की आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा मेच्या 27 तारखेचा आहे, जेणेकरून की आज 28 ते 29 दिवस याला झालेले आहेत। तर यामध्ये आपल्याला साधारणतः काही रोगाचा अटॅक दिसून आलेला आहे, कारण एक पिवळे पाण्याचे पडत आहेत आणि दुसरा जो आहे तो या ठिकाणी करपा येत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, हे दिसतंय हा करपा आहे। हे पानं करपत असल्यामुळं यासाठी आपल्याला हे नियंत्रण आणण्यासाठी काही औषधाची ड्रिचिंग करायची आहे। आणि लगातार याची जी पिवळे पानं पडत आहेत, हे पानं एकतर पिवळे पडण्याचं कारण फेरसच्या कमतरतेमुळं किंवा पाणी जास्त झाल्यामुळं ह्या दोनच माध्यमामधून याचे जे पानं पिवळे पडतात, कारण यामध्ये हरित लवक येत नाही। त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची यावर की जेणेकरून की आपल्याला हिरवे आणि टवटवीत आपले हळदीचे पीक दिसल, क्रॉप दिसताल, त्यासाठी आपल्याला ड्रिचिंग करायचे। साधारणतः पहिल्या या ड्रिचिंगमध्ये आपल्याला 27 ते 28 दिवसाचे आहे। यामध्ये आपल्याला एक हुमिक जेल म्हणून शेणी 500 ग्राम घ्यायचं आहे एका एकरसाठी, आणि दुसरं जे आहे ते रेडोमिल गोल्ड हे 500 ग्राम घ्यायचं आहे 1 एकरसाठी। या दोन्हीची मिळून आपल्याला ड्रिचिंग करायची आहे, जेणेकरून की यावर जो करपा आहे हा बुरशीजन्य रोग असल्यामुळं हे नियंत्रणात येईल। त्यासाठी याची आपल्याला ड्रिचिंग करायची आहे। आणि हे दिसता तुम्ही, हे करपा आहे, या रोग आटोक्यात येईल याची आपल्याला दोन्हीची मिळून ड्रिचिंग करायची आहे। आणि दुसरं जे आहे यामध्ये साधारणतः आपल्याला अमोनियम सल्फेट हे 10 किलो 1 एकरसाठी घ्यायचं आहे, आणि सल्फेट मॅग्नेशियम हे 10 किलो 1 एकरसाठी घ्यायचं आहे। 8 दिवसानंतर याची ही आपल्याला वेगवेगळी ड्रिचिंग करायची आहे, जेणेकरून की तुम्ही ड्रिपच्या माध्यमामधून करू शकता किंवा फवाऱ्याचं नोजल करून हे याची ड्रिचिंग तुम्ही करू शकता, सोडू शकता यामध्ये या ड्रिपमध्ये औषधं, जेणेकरून की आपले जे पानं आहेत ह्या प्रकारे म्हणजे हिरवे आणि ह्या टवटवीत अशा प्रकारे तुम्हाला लगेच आढळून येतात। त्यासाठी ही ड्रिचिंग आणि हे 2 औषधं सांगितलेले खूप अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासाठी या औषधाची आपल्याला ड्रिचिंग करता येईल, आणि जे पुढचं जे उत्पन्न आहे आपल्याला उत्पन्न यामधून भरपूर घेता येईल, जेणेकरून की आपल्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये त्यासाठी आपल्याला ही ड्रिचिंग करणं अत्यंत आवश्यक आहे। आता दुसरा जो व्हिडिओ येईल माझा, तो आपण एक फवारणीवर कोणता स्प्रे घ्यायचा आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगू। तोपर्यंत धन्यवाद।